हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा फेवरेट फेस मास्क, जो की माझ्या मम्मीचा फेवरेट आहे आणि मी पण तिच्यापासूनच फॉलो करत आलेली आहे. आणि तुम्हाला पण सध्या माझ्या फेसमध्ये खरंच खूप जेन्युइन रिझल्ट्स, जेन्युइन डिफरन्स दिसत असेल. आणि हो, यासाठी तुम्हाला कुठेच बाहेर जायची गरज नाही आहे, तुमच्या घरात त्या गोष्टी असणार आहे. आणि आय थिंक सो तुम्हाला माहिती पण असावं, बट मला त्याचा खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. खूप मस्त आहे माहिती आहे ते. खरं तर म्हणजे असं आपण म्हणतो ना, घरच्या गोष्टींपासून बनवला आहे. आणि हां, तुम्हाला असे ब्लॉग्स आवडतील ना, प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण हे ब्लॉग्स बनवायचा प्रयत्न करू. आय थिंक ते नक्कीच आवडतील. आणि माझी स्किन नजर न लग जाए किसी की, म्हणजे बघा, ते मास्क लावायच्या आधीच ती एवढी चमकती आहे का, तर याच्या मागे खूप सारं रिझन आहे. कारण की आपल्याला फेसची, आपल्या स्किनची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं तिला इग्नोर करणार तेवढं तुमचं वय जास्त दिसत जाणार. त्यामुळे तुमच्या स्किनची काळजी घ्यायला आजपासूनच सुरुवात करा, आजपासूनच. तर बाकी आपण नंतर गप्पा मारूया. आता पहिलं तुम्हाला मी दाखवते, इवन आफ्टर बिफोर पण करूया, कारण की त्याचा इन्स्टंट रिझल्ट आहे माहिती आहे, इन्स्टंट रिझल्ट. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि एकदा माझे हे स्किनचं झालं की मग आपण आपल्या केसांकडे सुद्धा वळूया, कारण की केस सगळ्यांनाच खूप आवडतात माझे, आय नो. आणि ते मी मध्ये कट केलेले, तर बापरे, मला एवढे जण बोलत होते तू का कट केले, बट सिरियसली खूप डॅमेज झाले होते म्हणून कट केले होते. म्हणजे आता परत ते हेल्दी झालेले आहेत, छान. सो गाईज, चला आता आपण जाऊया आपल्या फेस मास्ककडे, जो की माझ्या मम्मीचा फेवरेट आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे बीटरूट. आता तर चला, फर्स्ट त्यामध्ये आपण यूज करणार आहे 1 चमचा बेसन पीठ, त्यानंतर 1 चमचा गव्हाचं पीठ. मेन म्हणजे हे जे माझ्या मम्मीने बीटरूटचा ज्यूस करून दिलेला आहे तो त्यामध्ये ऍड करायचा आहे. सो फर्स्ट आपण आपले हेअर्स टाय करून घेऊया, नाहीतर एकतर पहिलेच मी ते हे बँग्स कट केलेले आहेत, ते हमेशा मध्ये वळवळ करत राहतात. हेअर छान टाय करून घेतलेले आहेत आणि फेसवॉश सुद्धा करून घेतलेला आहे. आता तुम्ही मला म्हणाल की ही लिपस्टिक लावून तू बसलेली आणि फेसवॉश कसा काय केला, तर ही लिपस्टिक नाही आहे, किती रगडा तुम्ही त्याच्यावरती, ही निघणार नाही आहे, कारण की हा आहे लिप टिंट. सो हा काही निघणार नाही आहे, त्यामुळे माझे लिप्स एवढे पिंकी दिसत आहेत आफ्टर फेस वॉश. तर तुम्ही सुद्धा जर कुठे बाहेरून आलेला असाल, कुठे थोडाफार मेकअप केलेला असेल, सनस्क्रीन असेल, मॉइश्चरायझर असेल, काहीही तुम्ही जे काही तुमच्या फेसला अप्लाय केलं असेल तर ते सगळं पहिलं रिमूव्ह करा व्यवस्थित. वेट वाईप्सने केलं तरी चालेल, फेस वॉश केला तर अतिउत्तम. तर तुमची चॉईस आहे. सो माझं क्लीन आहे आणि आता मी अप्लाय करणार आहे हे. किती छान दिसतं आहे ते, ब्लड रेड असं वाटत आहे, असं खायची इच्छा होते खरं तर. हा, बीटरूट खाल्लेलं पण चांगलं आहे. मी थोडंसंच बनवलं आहे. तुम्ही तुमच्यासोबत मी गप्पा मारणार आहे हे लावता. तुम्हाला जर विदाऊट एनी मेकअप, विदाऊट एनी फिल्टर, फोटोज, व्हिडिओज असं डायरेक्ट कॅमेरासमोर जर जायचं असेल तर हा फेस मास्क बेस्ट आहे, बेस्ट. कारण की तुम्ही आता बघू शकता माझी स्किन, मला म्हणजे आता सध्या, मी पहिले एवढे फिल्टर लावायचे, प्रत्येक फोटो काढताना फिल्टर हवा होता, एक कॉन्फिडन्सच नव्हता. पण हा फेस मास्क मी जेव्हापासून यूज करते तेव्हापासून गरजच पडत नाही आहे माहिती आहे का फिल्टर्स यूज करायची. कुठेही पटकन बाहेर निघालं ना, जस्ट एक मॉइश्चरायझर, एक सनस्क्रीन लावून मी बाहेर पडू शकते. नो कन्सिलर, नो फाउंडेशन. तुमची स्किन एवढी सुंदर होईल. इवन याने पिंपल्ससुद्धा कमी होतात. तुमचे जे डार्क स्पॉट्स आहेत तुमच्या स्किनवरचं पिगमेंटेशन आहे ते सगळं याने हाईड होतं आहे. हाईड म्हणजेच डायरेक्ट गायब होतं आहे, वॅनिश. हे मी भूत दिसणार आहे, आय नो, लावल्याच्या नंतर. पण एक छान असा थिक लेअर द्या. आता माझ्याकडे काय प्रॉपर असं ब्रश वगैरे नाही आहे, कारण की मी माझी मम्मी जेव्हा फेस मास्क वगैरे लावते, खोटं वाटेल एखाद्याला पण माझ्या मम्मीला जास्त आवड आहे ह्या गोष्टींची. मुलीला असते आणि ती मुलगी मम्मीला करायला लावते, मग माझी मम्मी मला करायला लावते. असे झाली ती गंमत. कारण की एवढं कंटाळा येतो ना.
म्हणजे हे जर तुम्ही करताना तर तुम्हाला ते 5-10 हजार रुपये घालून तुम्हाला ते फेशियल वगैरे करायची गरजच पडणार नाही आहे. सॉरी ब्युटिशियन्स, तुमचा मी धंदा चौपट करायच्या याच्यावरती आहे. प्लीज ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि एक्सपिरियन्स माझ्यासोबत नक्की शेअर करा. फक्त 3 गोष्टी पाहिजे आहेत: बीटरूटचा ज्यूस, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ. प्रत्येकाकडे असावंच मे बी, फक्त बीटरूट मे बी नसावं, तर ते तुम्ही काय कुठूनही घेऊन येऊ शकता. थोडंसं मी अंडर आईजला पण लावते कारण की थोडं एक्स्ट्रा झालेलं आहे. आय नो भूत दिसत असेल पण हसू नका प्लीज. आणि गोलू आमचा झोपलेला आहे त्याच्यामुळे आता ही बडबड नाही चालू आहे, नाहीतर प्रत्येक व्लॉगमध्ये त्याची अशी मध्ये 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 बडबड 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 सुरू असते. आणि बघा आता हे एवढं नॅचरल आहे त्याच्यामुळे डोळ्यांच्या जवळ गेलं तरीही काही भीती नाही आहे. नंतर बाबा बाहेरून आणलेले फेस मास्क लावायचे म्हटलं की अंगावर काटाच येतो. हे लावल्यानंतर ॲटलिस्ट 10 to 20 मिनिट्स तुम्ही ठेवा. पण जेवढं जास्त ठेवा तेवढी जास्त तुमची स्किन ग्लोई होईल. आणि इन्स्टंट रिझल्ट पाहिजे तर थोडा वेळ जास्त ठेवा. मी 20 मिनिट्स ठेवते कारण की माझ्यात तेवढं पेशन्सच नाही की एवढा वेळ मी शांत बसायला. त्यामुळे 20 मिनटं ठेवा आणि मोबाईल मस्त घ्या आणि तुमचं काय ते इंस्टा यूट्यूब तुम्ही यूज करू शकता. मी सध्या सिरीज बघत होते, सो सिरीजमध्ये माझे 2-3 तास कसे निघून जातात ते कळत नाही. आणि सिरीज खरं तर मला एवढ्या आवडतात बघायला, कोरियन ड्रामा स्पेशली. बट सध्या क्लासेस वगैरे सुरू असल्यामुळे मला त्या बघायलासुद्धा वेळ मिळत नाही. तर जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी चान्स सोडत नाही. सो गाईज ठेवूया आपण हे 15-20 मिनिट. हे बीटरूट मास्क 20 मिनिटांनंतर पूर्ण ड्राय होईल आपल्या स्किनवरती. हात लावला तरी हाताला लागणार नाही. अशा वेळेस तुम्हाला कळून जाईल की बाबा आपल्या बीटरूट मास्कने काम केलेलं आहे. तर आता ते वॉश करायची वेळ आलेली आहे. वॉश काय आपल्याला फेस वॉशने वगैरे करायचं नाही आहे. ते खूप कडक झालेलं असेल तर पहिलं 2-3 वेळा त्याला पाणी लावून घ्या. पाणी लावल्यानंतर ते आपोआप ओलसर होईल, पण ते पटकन निघणार नाही. त्याला आपल्याला स्क्रब कसं करतो तसं आपल्याला रब करायचं स्किनवरती आणि मग ते पूर्ण काढून घ्यायचं. ते आपोआप निघेल, फेसवॉशची गरज पडणार नाही. अँड यू कॅन सी क्लिअरली माझ्या स्किनमध्ये डिफरन्स. विदाऊट सनलाईट दाखवते, नाहीतर असं वाटेल की सनलाईटमध्ये तर चमकतोच आपण. बट काय म्हणता मग, करणार की नाही ट्राय? चला, एवढं मी केलंय पण आहे ना बाथरूम पूर्ण बीटरूटच्या कलरने रेड झालंय. मम्मी म्हणे सगळ्या राडा घालून ठेवते नुसतं. माय गॉड, हा मला एवढा आवडलाय ना सिरियसली. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणताना म्हटले होते माय फेवरेट, कारण की याचा रिझल्टच एवढा सुंदर आहे ना. एका तुमच्या यूजमध्येच तुम्हाला कळून जाईल. इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल तर बेस्ट आहे. तुमच्या घरात लग्न आहे, काही कार्यक्रम आहे, काहीही, तुमच्या बेबीचा बर्थडे आहे आणि तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा आहे, त्यासाठी तुम्हाला जर अर्जंटमध्ये करायचं असेल ना, तुम्ही सकाळी लावा, 20 मिनिटं ठेवा आणि नंतर तुमच्या फंक्शनला तुम्ही बिंदास जाऊ शकता. पहिल्यापासून मला एवढा पिंपल्सचा त्रास आहे ना भयानक. म्हणजे मी एक मँगो जरी खाल्ला ना की लगेच इथे पिंपल. हे हा दिसतोय का, हा पिंपल, हा मँगोचा आलेला आहे. अरे यार, पण जर उन्हाळ्यात असं मँगो खाल्ले नाही तर मग कधी खायचे? आणि मँगो खाल्ले की असा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे आहेत आता फेस मास्क आणि माझ्याकडे अशी फेस मास्कची मोठी लिस्ट आहे. जर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की दी तुझे फेस मास्क आमच्यासोबत शेअर कर. इव्हन माझं कोरियन स्किन केअर रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. बट एका व्हिडिओ मागे एक व्हिडिओ असे आपण हळूहळू कंटेंट बनवणार आहे. सो गाईज, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा फेस मास्क तुम्ही पहिला यूज करा. यूज करून तुमचे रिझल्ट्स मला कळवा, कारण की बघण्यापेक्षा करून एकदा बघितलेलं काय वाईट आहे. तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या सुद्धा फेसवर अशीच शाईन, असाच ग्लो येणार आहे. तर
माय गॉड, मी आज माझ्या स्किनच्या परत एकदा प्रेमात पडली असं झालंय. कारण की एक काळ असा होता की माझी स्किन बघितल्यावर मी म्हणायचे यार दुसऱ्यांची स्किन एवढी कशी चांगली, यार माझ्या स्किनवर हमेशा ते पिंपल्सने भरलेले काय आहेत माझे गाल. कारण की मला एवढ्या पार्टमध्येच आहे ना जास्त पिंपल्सचा त्रास आहे. बाकी मला कुठे पिंपल येत नाही, ना नोजवर, ना इथे, ना इथे. बट चेक्स माझे पूर्ण भरलेले, इव्हन इथे डार्क पण तुम्हाला दिसत असेल हे थोडे थोडे एवढे पिंपल होते असे, म्हणजे जसं नाही का असं मोठा बँड येतोय की का असं वाटायचं. तर हे सुद्धा किती फेड झालेत. हे फेस मास्क तुम्ही आठवड्यातून 2 वेळा यूज करा आणि नाहीच पॉसिबल होते तर आठवड्यातून एकदा यूज केलं तरी खूप रिझल्ट आहे. पण ज्यांना जास्त रिझल्ट हवे त्यांनी आठवड्यातून 2 वेळा नक्की यूज करा. सो गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला हा फेस मास्क कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा असाच काहीतरी मस्त फेस मास्क घेऊन येईल किंवा माझं स्किन केअर घेऊन येईल. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. थँक यू. बाय बाय.